नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सागर पांचाळा आणि आज मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे जे ऐकून थोडा धक्काच बसतो. तुमच्या नावावर लोन घेतलं असेल आणि तुम्हाला माहीतच नसेल तर? मित्रांनो, हो, हे खरंच होतं. खूप लोकांना अचानक बँककडून कॉल येतो किंवा नोटीस येते आणि त्यात लिहिलेलं असतं, तुमचं लोन बाकी आहे, EMI भरलेली नाही आणि त्यावेळी माणूस शॉकमध्ये जातो. मी लोन घेतलंच नाही, मग हे काय आहे? खरं सांगायचं तर आजकाल आयडेंटिटी मिसयूजची केसेस खूप वाढली आहेत. कोणीतरी तुमचे डॉक्युमेंट्स वापरून तुमच्या नावावर लोन घेतो आणि तुम्हाला काहीच कल्पना नसते. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, अशा सिच्युएशनमध्ये नेमकं काय करायचं? सर्वात आधी पॅनिक होऊ नका. कारण घाबरूनही काहीच सॉल्व्ह होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लगेच बँकशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना क्लिअर सांगा, मी हा लोन घेतलेला नाही आणि त्यांच्याकडून फुल डिटेल्स मागा. लोन कधी घेतला? कोणत्या डॉक्युमेंट घेतला? ॲप्लिकेशन कुठून आली? हे सगळं समजून घ्या. कारण तोच समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. यानंतर पोलीस कंप्लेंट करा. कारण हा सिंपल इश्यू नाही, हा फ्रॉड आहे. तुमच्या नावाचा गैरवापर झाला आहे म्हणून FIR करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जे काही प्रूफ आहेत जसे की नोटीस, मेसेजेस, कॉल डिटेल्स ते सगळं पोलिसला द्या. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिबिल रिपोर्ट चेक करा. कारण कधी-कधी अशा फ्रॉडमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो आणि पुढे तुम्हाला लोन मिळण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून फुल रिपोर्ट चेक करून घ्या. जर चुकीचा लोन दिसत असेल तर त्यावर डिस्प्यूट रेज करा. मित्रांनो, अशा सिच्युएशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, सायलेन्स ठेवू नका. काही लोक इग्नोर करतात. आपण घेतलंच नाही, काहीही होणार नाही. पण असं केल्याने प्रॉब्लेम वाढतो. नोटीस येतात, लीगल ॲक्शन सुरू होऊ शकतं. म्हणून टाईमली ॲक्शन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटी एक छोटी पण महत्त्वाची ॲडवाईस म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेफ ठेवा. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स, बँक पासबुक कुणालाही कॅज्युअली शेअर करू नका. कारण एक छोटी चूक मोठा फ्रॉड बनवू शकते. मित्रांनो, जर तुमच्या नावावर चुकीची लोन घेतला असेल तर घाबरू नका, पण लगेच ॲक्शन घ्या. मी ॲडव्होकेट सागर पांचाळ आणि मी तुम्हाला नेहमी अशाच प्रॅक्टिकल आणि सोप्या भाषेत कायदेशीर माहिती देत राहत असतो. हा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर काही जरी लीगल हेल्प पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला रिप्लाय जरूर करेन. धन्यवाद.